आणि फक्त पास्टरने ज्या ठिकाणी यायचं आणि पास्टरने ज्या ठिकाणी प्रार्थना करायची, देवाचं वचन सांगायचं आणि त्याने कलीसिया चालवायची। अशा खूप ठिकाणी आहे। त्यांच्या स्त्रिया तुम्ही आम्ही पाहिलं एक मंडळी खाली बसलेल्या असतील, नाही तर एक घरी असतील, जे कुठं त्यांना सेवा कार्य करण्यासाठी घेऊन जात नाही। आणि हे दुःखदायक आहे। परमेश्वराने या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे की दोघा जणांना सेवा कार्य करण्यासाठी पाचारण केलेलं आहे। भेदभाव यामध्ये तुम्हाला आणि मला दिसत, जेवढा पुरुषाला देव त्याच्या गौरवासाठी त्याचं राज्य वाढवण्यासाठी उपयोग करू शकतो, तसा त्याच्या पत्नीचा देखील उपयोग करू शकतो। म्हणून आज तुम्ही आम्ही पाहतो की ज्या ठिकाणी देवाचा सेवक एकटा उभा आहे, त्या ठिकाणी काहीतरी कमी घटी तुम्हाला आणि मला सेवा कार्यामध्ये बघायला मिळते। पण जोडी जोडीने जात असतील, गावामध्ये, शहरामध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, तर त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये जोडपं आल्यामुळे एक आनंद दिसतो, एक उल्हास दिसतो की बघा पास्टर आणि सिस्टर पण त्यांच्या बरोबर आहे, जोडीने येत आहे, जोडीने जात आहे, जोडीने सेवा कार्य करत आहे, जोडीने प्रवास करत आहे। दोघं जण नेहमी बरोबर असतात, कधी सेवा कार्याला एकटे येत नाही। जसं आजारी जर पडली असेल ती गोष्ट निराळी आहे, परंतु ती जर चांगली आहे तर दोघा जणांनी मिळून परमेश्वराची सेवा कार्य करणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे। त्याचा परिणाम देखील परमेश्वराच्या वचनात दिला, देवाने दोघांना निवडलेला आहे, दोघा जणांनी मिळून सेवा कार्य करा। एक प्रवचन करत आहे, एक अन्य भाषा बोलू शकते, एक सेवा कितीपर्यंत काळात आणू शकतो। मी आठवतो मला, मी वरखेड गावामध्ये ज्यावेळेस येत होतो, सुरुवातीपासून स्तुती छोटीच होती अशी, आम्ही दुसऱ्याची गाडी घेऊन, एमएटी गाडी घेऊन प्रार्थनेला यायचो। आणि एका सिस्टरच्या घरामध्ये आम्ही सुरुवात केली होती। त्याच्या अगोदर परिवारामध्ये सुरुवात केली आणि त्या परिवारामध्ये प्रार्थना झाल्यानंतर एका सिस्टरच्या घरामध्ये आम्ही प्रार्थना चालू केली। त्या सिस्टरला लेकरू पण करता येत नव्हतं स्तुतीला। घरचे आम्हाला इतके बोलायचे, इतके नाव ठेवायचे, जात बदलली, धर्म बदलला, हिला घेऊन जातो, एवढ्या छोट्या लेकराला घेऊन जातो, असंच करतो, तसंच करतो, अमकच करतो, फलानच करतो, सगळं काय। आणि तिचा काहीच विश्वास नव्हता देवावर। पण जसं तसं आहे